जालन्यात मराठा कार्यकर्ते आक्रमक, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे। तुतारी पारंपरिक वाद्य पण एका व्यक्तीमुळे बदनाम, आमदार पडळकर यांची शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका। तर आबांचा मुलगा आमदार झाला, दुःख आणि आपला मुलगा आमदार झाला नाही याचं काहींना टेन्शन। पडळकरांचा जयंत पाटलांसह अजितदादांवरही निशाणा। रायगडच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादीची संयमाची भूमिका, पालकमंत्री पदावर कोणतीच प्रतिक्रिया न देण्याची राष्ट्रवादीची भूमिका। राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची लोकशाही मराठीला माहिती। उद्धव ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं, आता शिंदेंना संपवून नवीन उदय पुढे येईल। काही उदय दोन्ही दगडांवर हात मारून विजय वडेट्टीवारांचा रोख कोणत्या उदयकडे। उदय सामंत यांच्यासोबत शिवसेनेचे 20 आमदार, खासदार संजय राऊतांचा मोठा दावा। भाजपा शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी फोडणार। पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद, नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला राज्य सरकारकडून स्थगिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वैयक्तिक कारणासाठी 4 दिवस दरेगावी, अचानक गावी गेल्यामुळे नाराज असल्याची चर्चा। पालकमंत्री पदाच्या वाटपावरून शिंदे नाराज असल्याची चर्चा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राग आला की गावाला जातात, शिंदेंच्या दरेगाव दौऱ्यावर राऊतांची टीका। रुसव्या फुगव्यामुळे सरकार चालत नाही, सत्तेचं नीट वापर करा, राऊतांचा सल्ला। पालकमंत्री पदाबाबत पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत, बीडची मुलगी असल्याने बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर बीडची सेवा करण्याची संधी मिळाली असती। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची हायकोर्टात धाव, कराड विधानसभेमध्ये झालेल्या पराभवाबद्दल हायकोर्टामध्ये याचिका। वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, खंडणी प्रकरणात जामीन अर्जावर केज न्यायालयात होणार सुनावणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।